हजारो वर्षापासून मानवाच्या विनाशाला कारणीभूत ठरणारी, मानवाच्या धर्मातील मदिरा म्हणून एक स्थान असणारी, पुढं मानवी संस्कृती बरोबरी खांद्याला खांदा लावून पुढं सरकत येणारी, ते आज 21व्या शतकात प्रस्थापित केलेल्या व्यवस्थेमधील महत्त्वाचं व्यवस्था म्हणजे आर्थिक व्यवस्था, त्यात आदराचं स्थान प्राप्त झालेलं एक द्रव्य म्हणजे दारू। प्रियांनो, दारूला हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि तो इतिहास मुळातच सकारात्मक नाही, नकारात्मक आहे। तरी ती आजही मानवी विनाशाला कारणीभूत ठरणारी द्रव्य आजही मानाचं स्थान आपलं टिकून 21व्या शतकात का आहे। त्यामुळेच मित्रांनो, ह्या व्यसनी द्रव्याला अर्थात दारूला कोणाशीही प्रतिस्पर्धा नाही। ती स्वतःमध्ये खूप महान आहे। चरस, गांजा, अफीम हे पिणारे यांच्यासमोर यांची गिनती पण होत नाही, एवढी मोठी हिच्यावर दारूवर प्रेम करणारे आणि पिणाऱ्यांची संख्या आहे। आता मी तुम्हाला सातत्याने हे पुस्तक दाखवत आहे, म्हणजे ह्या पुस्तकामध्ये हे सगळे उल्लेख आहे। आता ही एवढं महान व्यसनी द्रव्य आहे, म्हणूनच त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्राप्त झालेले एक नाव आहे, ते नाव आहे मदर ऑफ ॲडिक्शन। सर्व व्यसनींची ही माता आहे, तीच दारू आहे। आणि त्या दारूचं पुन्हा एकदा ह्या पुस्तकामध्ये मी नामांतरण केलेलं आहे, ते म्हणजे मद्य राणी। तिला स्त्रीलिंग याच्यामध्ये टाकण्याचं कारण, अनेक पुरुष स्त्रियांचं वाढतं प्रमाण व्यसनात आहेच, तो भाग वेगळा, परंतु पुरुष अधिक प्रमाणात पितात। ते आपल्या घरच्या राणीला, कुटुंबातल्या लेकरांना, संसाराला, सगळ्याला विसरून या राणीच्या मोहात पडतात। अर्थात ही मद्य राणी किती सुंदर असू शकल आणि आहे याचं वर्णन मी याच्यामध्ये केलेलं तर आहेच, आणि त्यामुळेच मी हिला स्त्रीलिंग याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता ही अख्ख्या जगावर एक हाती सत्ता असलेली मद्य राणी ही नम्र असणार का? तर मुळीच नाही। ही मद्य राणी नम्र नाही, तर अहंकाराने ओतबोत भरलेली एक राणी आहे। आणि ही राणी आपल्या साम्राज्याला टिकवण्यासाठी तिला काहीही करायची गरज नसती, कारण का नकळत हिच्या भक्तवर्गातून एक संघटना स्थापन होती। त्या संघटनेचं नाव आहे व्यसनी वाचवा आणि व्यसनी वाढवा। आता ह्या संघटनेच्या नावातूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या संघटनेचे उद्दिष्ट काय आहे। ह्या संघटनेचे शत्रू म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र। व्यसनमुक्ती केंद्रांमुळे मद्य राणीच्या साम्राज्याला तसा धक्का पोचू शकत नाही, परंतु तरी कुठल्याही पद्धतीचा धोका पत्करण्याची मानसिकता नसलेली ही व्यसनी वाचवा व्यसनी वाढवा संघटना कशी क्रियाशील राहून त्यांच्या समोर उभे असलेले किरकोळ आव्हान, व्यसनमुक्तीचे किरकोळ आव्हान किती गांभीर्याने घेऊन त्यांना समोर जाती, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करती, ते या सर्वांमध्ये आहे। प्रियांनो, पण ह्या मद्य राणीच्या विश्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न आणि उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न एक मद्यपीच करतो, आणि त्यावर आधारलेली ही ड्राय एक कादंबरी आहे, पुस्तक आहे, ते आपण थोड्या भागातून नक्की समजून घेणार आहोत। मित्रांनो, मद्य राणीचं एक महत्त्वाचं वाक्य आहे। मद्य राणी म्हणती, सर्व धर्म समभाव ही राजकीयाची वरवरची एकोप्याची घोषणा आहे। सर्व धर्म समभाव, पण आपण पाहता मद्य राणीलाच मिळत आहे सर्व धर्मांमध्ये मोठा भाव। ही अहंकारी राणी पुढे कशी प्रवास करते आणि कशी त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो, कसं तिचं सौंदर्य एक मद्यपी नष्ट करतो, कसं तिचं साम्राज्य हादरून सोडतो, आणि ज्या वेळेस
साम्राज्यामध्ये हादरवण्यासारखी परिस्थिती निर्माण होती, तर ते अज्ञानित मद्यपी ज्यांना कळत नाही कशामुळं हे साम्राज्याला हादरे बसत आहेत, त्यांची उडणारी तारंबळ आणि त्यांना दारू ही पाणी सारखं लागण्याचं प्रकार त्यांच्या लक्षात न आल्यामुळं त्यांची जगभर उडणारी तारंबळ हे सर्व ह्या पुस्तकामध्ये मी वर्णन केलेलं आहे. तर आपण पुढं यावर नक्की बोलणार आहोत आणि व्हिडिओ करत राहणार आहोत. धन्यवाद.